नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। येत्या 2 महिन्यात होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याचं ग्रामविकास विभागाने 9 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केलंय। या निर्णयामुळे मातंबर नेत्यांच्या पत्नी आणि सुनांच्या निवडणुकीत उतरण्याच्या शक्यता वाढल्यात। दिवाळीनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित झाली असून आरक्षणाचा तिढा सुटल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे। भाजप नेते अजित ठाणेकर यांनी देवस्थान समितीतील नियमबाह्य कामकाजाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर गंभीर आरोप केलाय। ठाणेकर यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन दिलं असून सर्व नियमबाह्य कामाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच मंदिर विकास आराखडा अव्यवहार्य आणि खर्चिक पद्धतीने मंजूर केल्याचंही म्हटलंय। शारदीय नवरात्र उत्सवात श्री अंबाबाई मंदिर परिसरात AI तंत्रज्ञानासह CCTV बसवले जाणार आहेत। यामुळे गर्दीत भाविकांचे चेहरे ओळखता येतील, पाकिटमारी आणि दागिने मोबाईल चोरीचे प्रकार टाळता येतील। तसेच गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व प्रशासनाला तात्काळ मदत मिळेल। कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अनागोदी भ्रष्टाचार आणि मनमानी थांबवण्यासाठी कोल्हापूर नेक्स्ट तर्फे नागरिकांच्या वतीनं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। निवेदनात असं नमूद करण्यात आले की सामान्य नागरिकांच्या छोट्या कामात अडथळे निर्माण होत असताना मोठ्या विकास कामांना तातडीने मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने माधुरी हत्तीला नांदणी मठाकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत। सोमवारी नांदणी मठाकडून उच्चस्तरीय समितीकडे अर्ज करण्यात येणार असून लवकरच माधुरी हत्ती परत येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे अद्यावत पुनर्वसन केंद्र उभारून तिथे उपचार सुरू ठेवण्याचे ठरलंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साखर कारखानदारांच्या दबावाखाली शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। मुंबई उच्च न्यायालयाने 2021 चा शासन निर्णय रद्द करून FRP एकरकमी देण्याचे आदेश दिले होते। राज्य सरकारने या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल केलं असून शेतकऱ्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयातही जिंकली जाईल, अशी ठाम भूमिका शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। पेठ वडगाव डवरी गल्लीमध्ये संभाजी धर्मा साळुंके वय वर्ष 50 यांचा खून करून फरार झालेला किरण भीमराव जगताप वय वर्ष 25 याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ 24 तासात अटक केली। प्राथमिक चौकशीत आरोपीने वादातून खून झाल्याचं कबूल केले। पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत। कलकत्ताहून गंभीर रुग्ण घेऊन येणाऱ्या विमानाने गुरुवारी कोल्हापूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले। विमान कंपनीने मेडिकल इमर्जन्सी घोषित करून प्रायोरिटी लँडिंगची मागणी केली होती। प्राधिकरणाच्या तत्परतेमुळे विमान सुरक्षित उतरलं, ज्यामुळे कोल्हापूर विमानतळ मेडिकल इमर्जन्सीसाठी देशभर अधोरेखित झाले। गणेश विसर्जनानंतर पंचगंगा घाटावर पाणी उतरल्याने मूर्ती दिसू लागल्या होत्या। काही लोकांनी व्हिडिओ करून सोशल मीडियावर हिंदुत्ववादी संघटनांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। मात्र कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी सलग 2 दिवस स्वच्छता मोहीम राबवून पंचगंगा घाट पुन्हा स्वच्छ केलाय। यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग नोंदवला गेलाय। करवीर तालुक्यातील गिरगाव कुरडू गावच्या कुणबी अभिलेख यादीत गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केलाय। चुकीच्या अनुवादामुळे अनेक कुटुंबांना आरक्षणाचा हक्क नाकारला गेलाय। जिल्हाधिकारी व पालकमंत्र्याकडे तातडीने चौकशी आणि दुरुस्तीची मागणी यावेळी करण्यात आली। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तू
तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.